हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC कंबाईन ग्रुप बी नॉन गॅजेटेड सर्व्हिसचा प्री एक्झामचा रिझल्ट आज दिनांक 23 मार्च रोजी लागलेला आहे. आणि सर्वांचं अभिनंदन. ज्याही विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांचं अभिनंदन. हे लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट प्री एक्झाममध्ये जे क्वालिफाईड झालेले आहेत त्या सर्वांचं इथे लिस्ट दिलेली आहे. आणि आपण सविस्तर बघूयात किती लिस्ट आहे आणि कितीवर कट ऑफ लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओ बनवलेला होता. त्या एक्सपेक्टेड कट ऑफमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 50च्या आसपासच जो रिझल्ट लागेल STIचा आणि कॅटेगरी वाईज आणखीन कमी लागेल हे मी सगळं तुम्हाला दिलेलं होतं. तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघू शकता. मी दिलेला व्हिडिओ आधी एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघा आणि हे कट ऑफ मार्क्स बघा. एकदम जवळजवळ सेम आहेत. 50-51 आणि बाकीचे जे कॅटेगरीज मी सांगितलं आहे तो पण बिलकुल त्याच दरम्यान लागलेला आहे. काही ठिकाणी 0.25चा फरक पडलेला आहे, पण अगदी त्याच रेंजमध्ये तो रिझल्ट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण हा माझा अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा की पेपरची काठिण्य पातळी, नंबर ऑफ वॅकन्सी, ह्या सर्व गोष्टीचा एक अंदाज बांधून मी एक्सपेक्टेड कट ऑफ तयार करतो विद्यार्थी मित्रांनो. तर तो कट ऑफ अगदी जेमतेम तेवढाच लागलेला आहे. एक्झॅक्ट जवळजवळ तेवढाच लागलेला आहे. तर आपण बघूयात काय कट ऑफ लागलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून किती जण पास झालेले आहेत ते सुद्धा बघू आपण. तर ही लिस्ट मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही तुमचं बघू शकता नाव वगैरे. आपण डायरेक्टच बघूयात की कट ऑफ किती गेलेला आहे. आणि तुम्ही नक्कीच माझ्या आधीच्या व्हिडिओला व्हिजिट करा आणि तिथं बघा. मी जो अंदाज मानला होता, जो अंदाज सांगितला होता कट ऑफचा, तो अगदी त्याच रेंजमध्ये आहे. कुठंच 0.25चा फरक दिसतोय फक्त. बाकी जेमतेम कट ऑफ तेवढाच मी सांगितलेला आहे आणि तो तेवढाच गेलेला आहे. त्यामुळे मला पण आनंद झाला, कारण कट ऑफ कमी गेलेला आहे. कारण जागा भरपूर आहेत. तर आता ज्याही विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी आता जोराने मेन्सच्या तयारीला सुरुवात करावी, कारण जागा भरपूर आहेत STIच्या. बाकी पण जागा बऱ्याच आहेत. जवळजवळ 850पर्यंत जागा आहेत. तर कट ऑफ किती गेला आणि किती विद्यार्थी पास झाले आपण टोटल बघूयात. आता बघा विद्यार्थ्यांनो, टोटल विद्यार्थी त्यांनी पास केलेले आहेत 13,305. म्हणजे आज ग्रुप बीचा रिझल्ट आला तर नेक्स्ट वीकमध्ये ग्रुप सीचा रिझल्टसुद्धा येणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याचं या ग्रुप बीमध्ये जर नाव आहे त्यांचं ग्रुप सीमध्ये पण नाव असणारच आहे याची खात्री आहे प्रत्येकालाच. ज्याचं नाव याच्यामध्ये आहे त्याचं नाव ग्रुप सीमध्ये सुद्धा असणार आहे. त्यामुळे आणि ज्याचं नाव याच्यामध्ये नाही त्यांनी ग्रुप सीमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं. त्यामुळे मेन्सची अशी स्ट्रॅटेजी तयार करा की जेणेकरून जे कॉम्पिटिशनमध्ये आपल्यापेक्षा जास्त वरती मुलं आहेत त्यांनासुद्धा आपण टक्कर देऊ शकू. असा अजून कालावधी आहे अभ्यासासाठी. मेन्ससाठी आहे वेळ अजून. पद्धतशीर जर अभ्यास करायचा नक्कीच तुम्ही मेन्ससुद्धा क्वालिफाय होऊ शकतात. तर कट ऑफ किती गेला विद्यार्थी मित्रांनो बघा. किती विद्यार्थी पास झाले. टोटल 13,305 विद्यार्थी टोटल पास झालेले आहेत. आणि कट ऑफ गेलेला आहे जनरल, ओपन जनरलचा 51.25. मी 50 पॉईंट असं काहीतरी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, तर तो एक जास्त गेला आहे फक्त. आणि फिमेलचा 48.25 हा अगदी सेम आहे माझा, मी सांगितलेल्यानुसारच गेलेला आहे. SC जनरलचा 47.75. बस मी एवढाच 47 पॉईंट काहीतरी सांगितला होता, तर तो 47.75 लागलेला आहे. फिमेलचा 45.25 SCच्या. आणि हे स्पोर्ट्सचा आहे. STचा आहे 45.25 आणि फिमेलचा आहे 41.0. तर हा STचा सुद्धा मी हा सेम कट ऑफ सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जाऊन व्हिडिओला भेट देऊ शकता आणि बघू शकतात. आणि स्पोर्ट्सचा हा STचा. आता DTAचा 51 पॉईंट सेम ओपनच्या एवढाच लागलेला आहे त्यांचा. NTBचा सुद्धा 50.50 लागलेला आहे. आणि SBCचा सुद्धा 50 लागलेला आहे. NTCचा 51.25 सेम ओपनसारखा आणि फिमेलचा सुद्धा तेवढाच लागला आहे. NTD सुद्धा तेवढाच लागलेला आहे. फिमेलचा सुद्धा तेवढाच लागलेला आहे. OBC आणि NT यांचा सेम लागलेला आहे, ओपन OBC आणि NT. आणि EWSचा बघा नुसतं 45वर लागलेला आहे. EWS जनरलचा 45 लागलेला आहे आणि फिमेलचा 40वर लागलेला आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्स केले की सर माझे इतके मार्क्स आहेत, माझं होईल का? तर तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये जाऊन आणि मी तुम्हाला बरेच कारण सांगून तुम्हाला तो व्हिडिओ कसा कट ऑफ कमी जाईल आणि कितीवर जाईल हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणेच हा कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. 51.25 SC-BCचा आणि दिव्यांगाचा मला सहसा माझा मी सांगत नाही, कारण दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ थोडासा फ्लक्च्युएट असतो, त्यामुळे तो सहसा मी शेअर करत नाही. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय कमी गेलेला आहे आणि जागा भरपूर आहे. तर खूप चान्स आहेत मेन्समध्ये चांगले मार्क्स कमवून पोस्ट कमवण्याचा. आता याच्या एका आठवड्यामध्ये ग्रुप सीचा सुद्धा रिझल्ट येईलच, या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यात. तर तयार राहा. त्या ग्रुप सीचा सुद्धा मी कट ऑफ तयार केलेला आहे. तो सुद्धा मला शाश्वती आहे की त्याच दरम्यान लागणार आहे, कारण पेपरची काठिण्य पातळी ग्रुप बीची चांगली होती, त्यामुळे हा रिझल्ट कमी आलेला आहे. बरेच जण सांगत होते की खूप 56 प्लस वगैरे वगैरे, पण माझा एकच होतं की मला पूर्ण खात्री होती की तो जास्त 50च्या पुढे जाणार नाही, तर तो तेवढाच लागलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही मला खूप प्रतिसाद दिला माझ्या प्रत्येक व्हिडिओला आणि भरपूर कॉमेंट्स करून मी तुमच्या कॉमेंट्सला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे, त्याची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. तर प्रत्येकजण मला विचारतो की सर माझं होईल का. तर आज हा फायनल रिझल्ट लागलेला आहे आणि परत एकदा तुमचं अभिनंदन आणि मेन्सच्या तयारीला जोरात लागावं हीच अपेक्षा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा एक मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवायला. कारण आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुमचं किती पॉईंट्सनी रिझल्ट राहिलेला आहे. काही जणांचा 0.25 सुद्धा रिझल्ट राहिलेला आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच ग्रुप सीमध्ये चान्स मिळेल. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.